हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आज आहे रविवार, सर्व पितृ अमावस्या आहे. आज आमच्या घरी आज पित्र असतात. माझ्या सासऱ्यांचे आणि मोठ्या दिरांचे पित्र असतात. मी माझ्या सासऱ्यांना कधीच पाहिलं नाही, पण त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे. ते खूप चांगले होते, म्हणजे ते माणूस म्हणून खूप चांगले होते. सगळ्यांची मदत करायचे आणि स्वभाव पण त्यांचा खूप शांत होता. पण माझ्या दिरांना मी पाहिलं आहे, माझे दीर पण सेम त्यांच्यासारखेच होते, शांत स्वभावाचे, सगळ्यांना मदत करणारे आणि माणूस म्हणून पण खूप छान होते. त्यांना माझा स्वभाव खूप आवडायचा, माझ्या दिरांना. आणि काहीही हो घरात तर ते माझ्या साईडने असायचे. सगळा स्वयंपाक, भाज्या माझ्या सगळ्या झाल्या होत्या. भाज्या होताच मी आळूच्या वडीची तयारी केली होती. आणि आळूच्या वड्या मी कुकरला उकडवून घेणार होते. आणि कुकरला उकडवून घ्यायच्या आधी मी कुकरमध्ये रिंग टाकली आणि त्याच्यावर वड्या ठेवणार होते. तुम्ही डायरेक्ट कुकरचा डबा पाण्यात ठेवला की कुकरचं पाणी, खाली जे पाणी टाकतं कुकरमध्ये ते वड्यांमध्ये जाणार आणि वड्या लूज चिकचिक होणार. म्हणून कुकरमध्ये वड्या उकडवताना खाली रिंग टाकूनच वड्या उकडवून घ्यायच्या. इथे विघ्नेशचा डाळ भात पण तयार होता. लगेच मी कढीची तयारी करायला घेतली. कढी फोडणीला टाकली आणि इथे मी एक अर्धा वाटी बेसन पीठ घेतलं होतं थापील वडीसाठी. थापील वडी ही आमच्याकडे वर्षातून एकदाच करतो आम्ही, पित्रा दिवशी. इथे मी तांदूळ भिजवून घेतले होते खीरसाठी आणि ती मी खलबत्त्यामध्ये कुटणार होतो. थापील वडी करायला घेतली मी. थापील वडी ही वर्षभरात आमच्याकडे कोणी खात नाही आवडीने. माझ्या घरात हे कोणाला नाव देखील माहिती नाही. मी पित्राच्या दिवशीच ही करते. पण आज ही थापील वडी माझ्या मुलीला खूप आवडली, तिने खूप खाल्ली. युनिक रेसिपी होती आणि थापील वडी झाली खूप छान होती, मस्त झाली होती. थापील वडी इथे होत होती. इथे मी भजीची तयारी करून घेतली. गोसावळी छान चिरून ठेवली आणि खिरीसाठी दूध इथे मी उकळायला ठेवलं होतं. हे पहा, तांदूळ छान मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले होते. थापील वडीसाठी बेसन माझं हटून झालं होतं. मी ताट्याला तेल लावून प्लेटमध्ये हे काढून घेतलं, बेसन थापून घेतलं, म्हणून कोथिंबीर टाकून थंड होण्यासाठी ठेवून दिलं. हे पहा, कुकरमध्ये वड्याही छान उकडून झाले आहेत. कढईमध्ये तेल टाकलं, भजी वगैरे तळून घेऊ म्हणलं. बरोबरच कुरडया पापड्या पण तळून घेऊ. ह्या कुरडया पापड्या माझ्या मावशीने, माझ्या मम्मीने मला दिल्या आहेत. दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझी मावशी मला पापड्या कुरड्या देते, मम्मी उडदाचे पापड मसाला वगैरे देते. मला उन्हाळी पदार्थ काहीच करावे नाही लागत, वाळवणाचे सगळे माझ्या माहेराहून मला येतात. दूध उकळलं आहे, त्याच्यामध्ये मी हे टेचून घेतलेले तांदूळ घातले. कुरडई पापड ही माझी छान तळून झाली आहे. मी आता भजी करायला घेते. भजी करताना माझी एक खोड आहे, मी भजी कधीच हाताने सोडत नाही. कुठलीही भजी असो मी चमच्यानेच सोडते, कारण मला हाताने भजी सोडायला अजिबात आवडत नाही. हात असा भरलेला मला आवडत नाही. मी कुठलीही भजी असो चमच्यानेच करते. मी ते खोबरं खिरीसाठी खिसून घेतलं आहे. हे पहा, आळूवड्याही माझ्या झाल्या आहेत. आळूवड्या चिरून घेतल्या तळण्यासाठी. आणि खीर पण, तांदूळाची खीर माझी खूप छान इथं तयार आहे. खूप छान दाणेदार अशी खीर झाली आहे. मी बोललो ना, मी वर्षातून काही पदार्थ आम्ही असे आहेत की मी वर्षातूनच करते. त्यातली तांदळाची खीर आहे. तांदळाची खीर आमच्याकडे कोणीच खात नाही, ही फक्त पित्राच्या दिवशीच आम्ही करतो. इथे मी कुरडई पापड लूज पडू नये म्हणून स्टीलच्या मोठ्या डब्यामध्ये सगळं ठेवून घेते. खाताना नैवेद्य भरतानाच मी काढेल ते. लास्ट मी चपाती करायला घेतले. मला चपाती जास्त करायची असेल तर मी असे सगळ्या चपात्यांना तेल लावून फोल्ड करून ठेवून देते, म्हणजे फास्ट माझ्या चपात्या अशा होतात. थापील वडी बघितली तुम्ही, खूप छान झाली आहे. वड्या पण खूप छान पडल्या आहेत.
तर असा सगळा माझा स्वयंपाक झाला. आम्ही नैवेद्य ठेवला आणि आम्ही जेवायला बसलो. हे पहा, हे आमचे सासरे आणि हे मोठे दीर. तर संध्याकाळी माझ्या लेकीला खाऊ वाटला होता पिझ्झा. तिच्या पप्पाने तिच्यासाठी ओव्हन स्टोरीचा पिझ्झा आणला होता, पनीर पिझ्झा. तर हा पिझ्झा असा जरासा वेगळाच होता. म्हणजे प्रत्येक पिझ्झामध्ये सॉस मेयोनीज असं असतं, त्याच्यामध्ये टोमॅटो केचप मला लागलं नाही. हे पहा, वेगळी ह्याच्यामध्ये हिरवी चटणी होती आतमध्ये पण आणि वरती पण अशी हिरवी चटणी होती वेगळी. खूप छान चवीला असा पिझ्झा लागत होता. हा वेगळाच पिझ्झा होता, पनीर पिझ्झा. तर असा माझा आजचा अख्खा दिवस गेला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बाय बाय.